नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात आपण आपल्या विवाहित जीवनाची वास्तविक चव घेऊ शकता. कारण हे दिवस विवाहित जीवनातील सर्वात खास दिवसापैकी एक असतील आणि यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आनंदी क्षण जगताना पाहाल. अपरिमित प्रेमाचा आनंद राहील. आपल्या मनोभावना अभिव्यक्त करण्याची तुम्हाला कुठलीही संधी या काळात तुम्ही सोडणार नाही. तुमच्या व्यवहाराला पाहून तुमचा प्रिय खूप आनंदी होईल. जर काही प्रकारचा गैरसमज तुमच्या दोघांमध्ये असेल तर तोही या काळात दूर होईल आणि तुमचे प्रेम जीवन सुखद बनेल. वृषभ राशी, जर आपण या आठवड्यात आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवण्याची योजना आखली असेल तर ती रद्द होण्याची दाट शक्यता आहे. कारण योग बनत आहेत की आपल्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. यामुळे आपल्या काही सुंदर योजनाही रद्द होऊ शकतात. तरी काळजी करू नका, कारण जसजसे आरोग्य सुधारेल तसे आपणा दोघांनाही एकत्र जास्त वेळ घालविण्याच्या बऱ्याच संधी मिळतील. प्रेमात पडलेल्या लोकांसाठी हा आठवडा मागील अनुमानापेक्षा चांगला असेल. परंतु नेहमीच स्वतःला सर्वोपरी ठेवण्याची आपली सवय यावेळी आपल्या प्रेमीला दुःखी करू शकते. अशा परिस्थितीत फक्त आपल्या बोलण्याला महत्त्व देण्याऐवजी प्रेमीच्या सूचनांचा विचार केल्यानंतरच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचा. मिथुन राशी, विवाहाच्या बाबतीत आपल्या राशीचे विवाहित लोक या आठवड्यात आपल्या जीवनात प्रेम गमावू शकतात. यामागील मुख्य कारण आपण आणि आपल्या जोडीदारामध्ये दीर्घकाळ चाललेला वाद असेल. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या विवाहित जीवनाचे आनंद हवे असल्यास प्रत्येक वादविवाद स्वतःहून सोडवा, असा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुमच्या मनातील संबंध तुम्हाला मानसिक आधार देण्याच्या ऐवजी तुम्हाला थोड्या चिंतेमध्ये टाकू शकते. यामुळे तुम्ही आपल्या जीवनाच्या बऱ्याच क्षेत्रात लक्ष घालू शकणार नाही आणि या कारणाने तुमच्या मनामध्ये तुम्हाला आतल्या आत त्रास होऊ शकतो. कर्क राशी, तुमच्या जीवनसाथीचे मागील सप्ताहाची नाराजी तुम्हाला या सप्ताहात उदास करू शकते. कारण यामुळे तुम्ही तुमच्या दाम्पत्य जीवनाच्या सुखापासून वंचित होऊन जीवनात रोमांसची कमी वाटू शकते. तथापि या काळात तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून उत्तम वेळेची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो. या आठवड्यात वेळेअभावी आपण आपल्या जोडीदारास फोनवरच संवाद साधताना दिसाल. यामुळे शक्यता आहे की आपला प्रेमी आपली एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने घेईल. या गैरसमज किंवा कोणत्याही चुकीच्या संदेशामुळे आपला जोशीला दिवस थंड होऊ शकतो. अशा परिस्थितीत कमीत कमी फोनवर प्रेमीशी बोलणे आपल्यासाठी चांगले असेल. सिंह राशी,
या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनात काही प्रतिकूल फळांची प्राप्ती होऊ शकते. कारण शक्यता आहे की जीवनसाथीसोबत मोठा वाद झाल्यानंतर तुम्हाला वाटेल की निघून जावे कुठेतरी, परंतु तुम्हाला समजले पाहिजे की खराब परिस्थितीतून पळायला नको, त्यावर हेच सोल्युशन नसते. तुम्ही या सप्ताहात आपल्या प्रेमसंबंधात रोमांस कमी असल्याच्या अनुभवांनी, यामुळे तुम्हाला इच्छा नसतानाही आपल्या साथीला नाखुश करू शकता. सोबतच प्रेमींचीही नाराजी तुमच्या जीवनात विभिन्न क्षेत्रातही तुमच्या तणावात वृद्धीचे मुख्य कारण बनेल. कन्या राशी, हा सप्ताह तुमच्या जीवनात वर्षा ऋतू समान असेल. तेव्हा तुमच्या जीवनात प्रेमाची काहीही कमी नसेल. यावेळी तुम्ही आणि जीवनसाथीचे अपार प्रेम दाम्पत्य जीवनात बरेच असे आठवणींचे क्षण घेऊन येईल, जेव्हा तुम्ही दोघे आपल्याच एक वेगळ्या जगात आनंदाचे क्षण घालविताना दिसाल. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. अशात प्रियतमसोबत डेटवर जाण्याच्या वेळी त्यांना कुठलीही नाराजीची संधी देऊ नका आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्रियसोबत बाहेर जाल तेव्हा आपल्या ड्रेसिंग आणि वर्तनावर सकारात्मक नवीनपण ठेवा, कारण यामुळे तुम्ही त्यांना आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. तूळ राशी, या सप्ताहात प्रेमाच्या मनातही संतुष्ट भाव तुम्हाला प्रसन्नता देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुम्ही आपल्या सासरच्या पक्षातील लोकांकडून आपले नाते उत्तम बनवण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुमचा साथी अधिक आनंदी दिसेल. सोबतच सासरी मान सन्मानात वृद्धीसोबतच तुमच्या दाम्पत्य जीवनात आनंदही येण्याचे योग बनतील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत पाहिले असता या सप्ताहात तुम्ही एक उत्तम प्रेमी बनण्यासाठी पूर्णतः यशस्वी राहाल, कारण यावेळी तुमचा संगी तुमच्या आणि संतुष्ट राहील. सोबतच त्यांना पूर्वी तुमच्यासोबत संवाद करण्यात जीही समस्या आली होती तीही आता पूर्णतः दूर होऊ शकेल. वृश्चिक राशी, या सप्ताहात कामाला घेऊन तुमच्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमी पाहिली जाईल. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पाहिला जाईल. अशात तुम्ही आपली ऊर्जा आणि उत्साह पुन्हा आणण्यासाठी पुस्तक किंवा आपल्या आवडीचे म्युझिक ऐकू शकता. या सप्ताहात शंका आहे की तुमचे आई-वडील जीवनसाथीला खूप रागावतील. यामुळे जीवनसाथीच्या विकराळ रूपाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. तुमच्या आनंदात तुमचा प्रिय गैरहजर असणे तुम्हाला या सप्ताहात खूप खटकू शकते. यामुळे तुमच्या दोघांचा खूप वाद होऊ शकतो. सोबतच या घटनेने तुमचे मन नाजूक बनू शकते. धनु राशी, या सप्ताहात कामाला घेऊन तुमच्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेची कमी पाहिली जाईल. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरवर पाहिला जाईल. अशात तुम्ही आपली ऊर्जा आणि उत्साह पुन्हा आणण्यासाठी पुस्तक किंवा आपल्या आवडीचे म्युझिक ऐकू शकता.
या सप्ताहात शंका आहे की तुमचे आई-वडील जीवनसाथीला खूप रागावतील. मकर राशी, या सप्ताहात शंका आहे की तुमचा जीवनसाथी स्वतःवर सर्वोपरी ठेवून कुणी इतरांच्या प्रभावात येऊन तुमच्याकडून काही गोष्टींना घेऊन वाद करू शकतो. परंतु तुम्ही आपली समजदारी दाखवून त्या गोष्टींना वाढवण्याच्या ऐवजी आपले प्रेम आणि सद्भावाने गोष्टी सोडविण्यात यशस्वी राहाल. आपण अद्याप अविवाहित असल्यास आणि एखाद्या विशेष गोष्टीची वाट पाहत असल्यास कदाचित या आठवड्यात आपल्याला काही चांगली चिन्हे मिळतील. कारण एखाद्या अज्ञात व्यक्तीने आपल्या जीवनात प्रवेश करणे आणि आपल्या अंतःकरणातील प्रेम भावना जागृत करणे शक्य आहे. कुंभ राशी, ताऱ्यांची चाल हे सांगते की तुम्ही प्रेमात रोमॅन्टिक असाल आणि एकमेकांची काळजीही घ्याल. विवाहित जातक जीवनसाथीच्या प्रती या काळात सामान्यपेक्षा अधिक आकर्षक वाटू शकते. अशात तुम्हाला त्यांच्यासाठी काही खास कार्य करण्याची आवश्यकता असेल. यासाठी तुम्ही त्यांना काही भेट देऊ शकता किंवा कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यांना सरप्राईज देऊन तुम्ही त्यांचे मनही जिंकू शकता. हा सप्ताह तुमच्या प्रेम आयुष्याला खूप आनंदाने भरून देईल, कारण तुम्ही एकमेकांच्या विना वेळ घालवणे पसंत करणार नाही. मीन राशी, आपण आणि आपल्या जोडीदारादरम्यान एखाद्या अनोळखी व्यक्तीचा हस्तक्षेप या आठवड्यात विवादाचे एक मोठे कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण दोघांनीही हे समजून घ्यावे लागेल की अन्य व्यक्तीपेक्षा फक्त आपण दोघे मिळून आपापसातील प्रत्येक वाद मिटवू शकता. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियसोबत मोकळेपणाने आपल्या गोष्टी बोलण्यात खास समस्यांचा सामना करावा लागेल. म्हणून पहिले आपले शब्द स्पष्ट करा आणि नंतर जाऊन आपल्या प्रेमीसोबत बोलण्याचा प्रयत्न करा. असे करणे तुमच्या बऱ्याच विपरीत परिस्थितीत आपल्या नात्यामध्ये येण्यापासून बचाव करू शकता. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.